मंत्री अजित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक जुगलबंदी रंगली। अजित पवार यांनी कोल्हापुरात कुस्ती तालिमीला भेट दिली, त्यावरून ही शाब्दिक चकमक झडली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमवारी कोल्हापूरचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी कोल्हापुरातील गंगावेस तालमीला भेट दिली। यावेळी अजित पवारांनी पैलवानांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांच्या या तालीम भेटीवर खासदार संजय राऊतांनी खोचक टोला लगावलाय। अजित पवार तालमींना भेट देत आहेत सध्या, आमच्या पण तालमीत या म्हणा। अजित पवार महायुतीत दाखल झाल्यापासून ते महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आलेले आहेत। सोमवारी अजित पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यावरून राजकारण रंगल्याचं बघायला मिळत आहे। तर खासदार संजय राऊतांच्या त्या खोचक टीकेवर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली। मी विकासाचं काम करणारा माणूस आहे। मला विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा, काही वाचाळवीरांच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही। त्यावेळेस आपण विकासाचं बोलूया ना, निगेटिव्ह नकारात्मक बोलून कशा करता आपले प्रश्न मार्गी लागावेत, याला एक वेगळा वारसा आहे ह्या शहराला। गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये सहभागी झाला। त्यानंतर या राजकीय संघर्षाला धार आली आहे। केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा टाळण्याकरता अजित पवार गट महायुती सोबत गेल्याचा विरोधकांकडून आरोप केला जातोय। तर विकासासाठी सत्तेचा मार्ग स्वीकारला असा दावा अजित पवार गटाकडून केला जातोय। गेल्या काही महिन्यातील राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये अनेक वेळा शाब्दिक कलगीतुरा रंगल्याचं बघायला मिळालं। काही दिवसांपूर्वीच राऊतांनी अजित पवार गटाची फजित गट म्हणून संभावना केली होती। त्यावर विनाशकाले विपरीत बुद्धी असा पलटवार अजित पवारांनी केला होता। रायगडमधील मेळाव्यात अजित पवारांनी काका शरद पवारांवर घणाघाती टीका केली होती। तर अजित पवारांनी भाजपची स्क्रिप्ट वाचल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला होता। आता अजित पवारांच्या तालीम भेटीवरून राजकीय आखाडा रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीए मध्ये आले। यानंतर भाजपनं ठाकरे गटावर जोरदार तोफ टाकली। एवढंच नाही तर इंडिया आघाडीला घरघर लागल्याच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला चांगलेच टोले लगावले। त्यावर ठाकरे गटानं काय उत्तर दिलं पाहूयात। इंडिया आघाडीनं आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच इंडिया आघाडीतून आउट गोईंग सुरू झालंय। बिहारचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एनडीएच्या छावणीत दाखल झालेत। ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये एकला चलो रे अशी भूमिका घेतली आहे। अरविंद केजरीवालही स्वबळावर लढण्याची भाषा करतायत। वंचित बहुजन आघाडीच्या शंका अजूनही कायमच आहेत। याकडे लक्ष वेधत ॲडव्होकेट आशिष शेलारांनी ट्विट करून शिवसेना ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे। एकंदरीतच इंडिया आघाडीत सुरू असलेल्या गोंधळावरून भाजपनं जोरदार हल्लाबोल चढवलाय। उद्धवजींच्या किंवा त्यांच्या बंगाल बच्च्यांनी ती क्षणात ती सगळी त्यांची जी स्वप्न होती धुळीच मिळवली। ज्यांना आपले पक्ष सांभाळ झाले नाही, मग ती शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आदरणीय पवार साहेबांनी, ते इंडियाची आघाडी बांधण्याकरता पुढे आलेले आहेत। त्यामुळे ज्यांना स्वतःच्या कुटुंबाची किंवा पक्षाची आघाडी करता आली नाही, बांधणी करता आली नाही, त्यांच्याबद्दलचा विश्वासच आता मला वाटतं राहिला नाही। भाजपनं जिव्हारी लागणारी टीका केल्यावर शिवसेना ठाकरे गटानंही जशास तसं उत्तर दिलं। ज्या नितीश कुमारांवर टीका केली होती त्यांनाच पुन्हा जवळ करण्याची वेळ भाजपवर आली आहे असा सणसणी टोला ठाकरे गटानं लगावला। ज्याला सोडता त्यालाच पुन्हा सोबत घेण्याची कोणती मजबुरी होती असा सवालही ठाकरे गटानं उपस्थित केला। त्या सत्तेकरता नितीश कुमारांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी गेली। त्यामुळे उठसूट उद्धव साहेबांच्यावर बोलून आपलं कापलेलं नाक हे लोकांना दिसणार नाही असं कोणी समजण्याचं कारण नाही। लोकसभा निवडणुका अजून जाहीरही झालेल्या नाहीत, तोच इंडिया आघाडीतून घटक पक्षांनी बाहेर पडायला सुरुवातही केली आहे। परिणामी भाजपनंही शिवसेना ठाकरे गटाला डिवचण्याची मिळालेली संधी साधून घेतली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र राज्यानं उद्योग क्षेत्रामध्ये